तर रोहित पवारांनी अपघातग्रस्त विमानाच्या विम्यावरूनही आता थेट सवाल विचारलाय। विमानाचा लायबिलिटी विमा 210 कोटींचा होता। मुख्य पायलटला या 210 पैकी किती पैसे मिळणार होते हा सगळ्यात मोठा सवाल आहे, असंही त्यांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अजून एक माहिती आहे, इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज ते विमान जे होतं जे आज असतं तर त्याची ऍक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं। पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते, इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे। आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं। आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती। त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता 210 कोटी। म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती। आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली। मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे।